कानिपनाथाय नमः। लक्ष्मी माते नमः। मांगीर बाबाय नमः। नमः नमः। बोल मांगीर बाबा की जय। बोल मांगीर बाबा की जय। बोल मांगीर बाबा की जय। नमस्कार, आपल्यासोबत आहे शेंद्र्याच्या मांगीर बाबाचे चमत्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक गौरव भातसकडे. आपण यांच्या थोडक्यात माहिती घेऊ चित्रपटाची. जर आमच्या प्रेक्षकांना सांगणार का तुम्ही या चित्रपटात कुठली भूमिका व कोणत्या पद्धतीचं काही हे झालं आहे ते सांगताल का? या चित्रपटातील कथा औरंगाबाद जिल्ह्यातील जे शेंद्र्याचे मांगीर बाबा आहेत ना त्यांच्यावर आधारित आहे.
म्हणजेच मुळात या चित्रपटाची कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे, परंतु भाविक या कथेला मानतात, श्रद्धा ठेवतात, म्हणून भाविकांच्या आग्रहास्तव ही कथा चित्रपटरूपी करण्यात आलेली आहे. आणि या चित्रपटातील कथा जी मांगीर बाबा देवस्थान आहे का त्यांच्या चरित्रावर अवलंबून केलेली आहे. पूर्वी जहागीरदारांच्या जमान्यामध्ये हुकुमशाही चालत होती आणि त्याच वेळेस ह्या ज्या गढ्या उभारल्या जात होत्या, म्हणजे लोक गढीवरती उंचावर घरे बांधत असत आणि म्हणजे ह्या गड्या याच्यामुळे उभारल्या जात होत्या की त्यावेळेस म्हणजे भोट्या सोन्याचे प्रमाण खूप जास्त असत, त्यामुळे गड्या उभारल्या जात होत्या आणि या गड्यावरती हे लोक उंचावर घरे बांधत असत. अशीच ही गडी सिंधरा गावातसुद्धा चालू होती या गडीचं काम. ले थकला की काम करू हे घेता मग अरे चाय पैका मागायचं कसं? सकाळच्या पारी येतो पैक्याच्या झाडाला लागले होते. सुईनं काम केलं तर ठीक, नाही तर पाटलासनी जाऊन सांगेन. अहो मालक, काम तर करतोय बघ ना, सकाळपासून कामच करतोय, परत 2 दिवसापासून झालंय रचलं की पडतंय, काही हुंजन असं झालंय बघा. अरे राग्या, या गावंड्या तसा ऐकणार नाही बघ. या हरामखोराचं नाव पाटलाशी जाऊन सांगूया. गणप्या, तू म्हणतोस ना तीच खरंय. चल पाटलासनी जाऊन सांगूया. काय म्हणून ती काय म्हणतात आपल्या गावातील आमचे हुशार आहेत ना. आम्हाला या गाव गाडीतून मुक्त व्हायचंय बघा. मालक, तुमचाच राज आहे की या गावावर. आणखीन काय पाहिजे लोकांना? समजे खुशाल आहे बघा. अहो, देव मानतात तुम्हाला लोक. देव आणखीन काय पाहिजे? ते लय बेस झालं बघा. आम्हाला हेच तर ऐकायचं होतं. रामराव पाटील काय रे सुकळीच्या ना काम सोडून इकडे कशा बायाला? काय रे क्या गडीचं कामाचं काय झालं? अहो मालक, ते गौंड्या काम करण्यात झाला बघा. जरा त्यासनी तुमच्या भाषेत समजून सांगा की. काय समजून सांगू मी त्यासनी? काय रे सुकळीच्या तुला कशा बाई ठेवले कामात? मी त्यासनी म्हटलं होतं की तो म्हणतो कामच समजे ना. थर रचला की पडतो, थर रचला की पडतो. हा असं आहे तर ते हराम खोराला धनाजीरावाचा इंगाच माहित नाही वाटतं अजून. तुम्ही चला माझ्या बरोबर बोलतो त्याशी. ऐकलं का? जरा माझी छडी आणि रुमाल घेऊन या बरं. हे घ्या. बरं मी जाऊन येतो. बरं बरं. अरे सुकळीच्या, अरे गावड्या तुझी बोलतो तुझी. जरा खाली ये, तुझ्या कानाचा माप घेतो गाडीवर. अरे खडव्या, घरीचं काम केव्हापासून चालू आहे? आज पत्र व्हायला पाहिजे होतं. पाटील या काही करत नाही बघा. बर मलाच कळण असं झालंय.
काही होऊन जाणं असं झालंय थर रचला की पडतंय काय झालं कुणास ठाऊक. मालक मला असं वाटतंय आपल्या गावावर कोणी कणीच केली असं. ए रग्या अरे गप बस की हा आधीच मालकाच्या डोक्यासनी काय व्हायचा कमी आहे का आणि आपल्या गावावर कोणी करणे कशा पाय करत रे हा मला काय वाटतं कोणीतरी चिटकी नाही तर भानामती केली असं. यार का बसा त्याचा तोडगा मी पाहून घेईन. चला आपल्या घरी जा. जेवून घ्या. अहो, काय झालं? तुम्ही 2 दिवसापासून जेवत नाही झोपत नाही काय झालंय काय तुम्हाला मला काहीतरी सांगा धनी. तुला माहिती आहे ना आपल्या गडीचं काम केव्हापासून चालू आहे पण ते अजून पूर्ण होईना त्याचीच काळजी आली बरं मला. खरंच धनी आपल्या गावच्या गडीचं काम किती दिवसापासून चाललंय. हो लोक म्हणतात कुणी भानामती केली असं तर कोणी म्हणतात चटकी केली असं मला तर काही सांगत नाही. धनी आपल्याला याच्यावर काहीतरी विचार करावाच लागेल. धनी मला एक युक्ती सुचली. आपण गावच्या भटजीला विचारलं तर. हा अगदी बरोबर बोलला पाहतो मी. त्याला बोलायला पाठवलं मी आता येईन ते थोडं. नाही पाटील तुमच्या शब्दाच्या बाहेर गाव जाणार नाही. काय मंडळी खरं आहे का? हो पाटील सांगतील ते आपण ऐकायला तयार आहोत. खरं काय मग आहे ना जे पाटलांना सांगायचं. बस आपण द्या या भटजीबा या तुमचीच वाट पाहत होता. आम्हाला कशातही बोलून येतील पाटील साहेब. भटजीबा आमच्या गावावर संकट आल्यानं वाटतंय तेव्हा आमच्या गावाचं पंचांग पाहून काय आहे ते सांगा आम्हाला. संकट ते गावावर हे कसं शक्य आहे. मी तर गावातच राहतो हे कसं मला माहित नाही. हे पहा भटजीबा आमच्या गडीचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे अजून ते काय पूर्ण व्हायना. त्याकरता आमच्या गावावर संकट आहे तर आमच्या गावकऱ्याचे हलगर्जीपणा हे आम्हाला सांगा. हो सांगा ना 3-3 वेळा आमच्याकडे काय पाहणार आहे तुम्ही. काय संकट. अरे देवा काय होईन या गावाचं कोणाची नजर तर लागली नाही. काय संकट आलं असं. अहो भटजीबा याला काय उपाय असेल ना. उपाय आहे परंतु खूप कठीण उपाय आहे. भटजीबा सांगा सांगा लवकर सांगा. तो किती कठीण असला तरी आम्ही तो पूर्ण आपल्या गावाच्या नरबळी पाहिजे. नरबळी नरबळी. ओ भटजीबा तुमचं डोकं की का फिरलं काय असं काय बडबडायला लागले. पाटील साहेब मी बडबडत नाही जे सत्य आहे तेच सांगतो. महत्वाची बाब म्हणजे
याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आधी हा उपाय नाही केला तर गावचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. पाटील साहेब, कुणाचाच नाही, बळी फक्त हा मागाचाच द्यावा लागणार आहे. अहो पण आपल्या गावात मागत नाही, मग ते काय करणार? त्यासाठी दुसरा काहीतरी उपाय करा. यावर दुसरा उपाय नाही. आता गाव जगवायचा का बुडवायचा हे तुमच्याच हातामध्ये आहे. बरं बरं ठीक आहे. आता आपल्याला एखादा परगावचाच माणूस पाहायला. मग गावकरी बरोबर आहे ना? बरं, तुम्ही सगळेजण जा आता आणि लवकर कामाला लागा. आपल्याला लवकर मागाचा माणूस हुडकायला पाहिजे. चला आयला शिरपा, जे माझ्या डोक्यात आलं ते तुझ्या डोक्यात आलं का रे? अरे माझ तुझं डोसकं लय मोठं हाय, माझं डोसकं तर लय लहान हाय. अरे मोठ्या डोसक्यात लवकर येतंय, लहान डोसक्यात फार कमी येतंय. बर ते जाऊ दे, काय झालं ते सांग. अरे वेगळ्या, तो माणूस गेला ते कोण आहे रे? नाही बा, मला काही ठाऊक नाही. तो कोणी का असाना, आपणाशी काय घेणार आहे? अरे लेकाच्या घेणं कसं नाही, पाटलाचा काय हुकुम आहे ठाव आहे ना? आपल्या गावात कोणी नवाई सम दिसला की त्यासनी इशापूस करत ना पाहिजे का नाही? समद खरं आहे, पण पाटील आपल्याला काय देणार? सुनबाई, अहो सुनबाई, जी मामा. यारावर पाण्याला गेला होतात ना? होय. मग इतका उशीर कसं काय लागला? अहो मामांजी, आपल्या गावच्या आडावर एक परगावचा माणूस आला होता. त्याला लय ताण लागली होती, त्याला पाणी द्यायला वेळ लागला म्हणून यायचं वेळ लागला. परगावचा म्हणजे कंच्या गावचा म्हणायचा? त्यानं त्याचं गावाचं नाव तर सांगितलं होतं, पण तो मांगाचा आहे एवढा नाही. काय मागाचा होता? होय मामांची, मांगाचा. मग कुठे आहे ते माणूस? मी आडावर होते, मातर तर तिथंच होता. आता मात्र ठाव नाही कुठे गेले. असं, बरं ठीक आहे, मी पाहून घेतो काय करायचं नाही. तुम्ही जा. आपल्या गावच्या जे मागाचा माणूस आहे त्याला लवकर काढल्या पुराने घ्या. काय तुम्ही काय करणार? टोपी आणि छडी घ्या लवकर.
राम पाटील. कोणत्या गावचं म्हणायचं कशा पाय फिरकलं म्हणायचं. मी सागवण गावच्या सटवाजी मांगाचा पोर. गावचे म्हणतात मला. सासरवाडीला निघालो होतो पण लय ऊन झालाय म्हणून सावली खाली बसलो होतो जरा. त्या गावची म्हणायचं तुमची सासरवाडी. वांगी भराटी आहे. बायका पोरांना आणायची चाललो होतो मी. अहो पाहुणं थांबा, आज रातच्याला आमची तर लक्ष्मी आईची जत्रा आहे, तेव्हा तुम्ही मुक्कामात थांबा अशी विनंती आहे आमची तुम्हाला. पाटील साहेब थांबलो असतो पर सासरवाडीचे लोक लय वाट पाहतील माझी, त्यामुळे मला थांबता येणार नाही पाटील साहेब. पण आमच्या गावाची अशी परंपरा आहे की लक्ष्मी आईच्या जत्रेची पूजा मांगाच्याच हाताने व्हायला पाहिजे. तेव्हा आमच्या गावात मांग नसल्यामुळं ही पूजा तुम्ही करावी. आजच्या दिवस थांबा आणि उद्या पूजा करून जा. आजच्या दिवस थांबा अशी विनंती आहे तुम्हाला. ठीक आहे पाटील साहेब, मी तुमच्या विनंतीला मान देऊन आज रातच्याला थांबतो, पर सकाळच्या पहारी मला लवकर जाऊ द्या पाटील साहेब, मला लवकर जाऊ द्या. बरं पाहुणा, लय उपकार झाले बघा तुमचे. आजच्या दिवस मुक्कामाला थांबा. अहो पाटील साहेब उपकार कसे, त्या आदिशक्ती लक्ष्मी आईच्या पूजेचा मान मला मिळाला. मी धन्य झालो पाटील साहेब, मी धन्य झालो, मी धन्य झालो. बर थांबा तुम्ही, आम्ही निघतो. करा आराम तुम्ही. हो हो, मी धन्य झालो. जय महाय, मी धन्य झालो. हे समजा खरं आहे पाटील, पण त्यो मांगाचा गावजा घडी जायला राजी होईल का? कसं आहे शिरपा, मी बरा आहे, पण मी काय म्हणतो, गप्पस रे. हे पा गावाड, आज मी त्याला लक्ष्मी आईच्या यात्राचं नाटक सांगितलंय. तो आज आपल्या गावात मुक्कामाला राहणार आहे. आज रातच्या त्याला उचलून आणू आणि गडीत गाडू. गडीत एकदा त्याला गाड म्हणजे आपल्या गावाचं संकट दूर होईल. चल लागा कामाला लवकर. पाटील, हा डाव आहे रे तुमचा. मला समजाने फसवलंय. एकेकाला पाहून घेईल मी. तुमचा डाव लक्षात आलाय माझ्या. एकेकाला सोडणार नाही मी, सांगून ठेवतो. आणि या सापाच्या पिल्लेनं आपलं सगळं ऐकले. आता इथे दात पाडशिवाय जमणार नाही. चल मी बघतो कोण येतंय मायचं लाल. एक एक या, एकेकाला दाखवू तुम्ही. या माझ्या पुढं. अरे सुकाळीच्या गावंजा, तुझी तर मानगुटी मोडूनच तुला या गडीमध्ये जित्ताच्या जित्ता गाडणार आहे. अरे अस्सल मागाची अवलाद आहे. मेलायचं दूध नाही प्याला म्या. माझ्या केसालाही धक्का लावल तर काय करशील? तुला आणि आमचा इंगा भाव नाही वाटत. एक कुऱ्हाडीचा घाव केला तर पाणी बी मागणार नाही. अरे मला बी गावजा म्हणतात. गावजा एक एकाने या, मग जावतो तुम्हाला माझा हिंगा. अरे भड्या पाहत करायला तर मारायला. अरे बघता काय उड्या? वळ, अरे बघता काय मार सांगितलं. अरे संपत म्हणतात मला. संपत संपत कधी नाही संपत.
पाटील साहेब मला इथं कशा पायी आणलं? मला माझ्या लेकरा बाळाकडे जाऊ द्या पाटील साहेब, मला जाऊ द्या पाटील साहेब, मला जाऊ द्या. तू रडा म्हणजे आम्हाला दया येणार आहे व्हय? अरे तू चांगला बोकड आहे आम्हाला गावसाला, आता सुखासुखी सोडून देणार नाही. काय सुकळ जण पकडायला आले टाकाकडी. पाटील साहेब मी असा काय तुमचा अपराध केलाय की तुम्ही मला गडीत घालताय? माझ्या आई म्हणाले होते चंद्रगावहून जाऊ नको म्हणून, पण मला काय बुद्धी सुचली काही कळलं नाही आणि मी इकडं आलो. अरे लय मर्द बनायला होतास ना, आता धाव की तुझी मर्दानकी. अरे तुला गणित गाणं म्हणजे आमच्या गावाचं संकट दूर होईल. तर ठीक आहे पाटील साहेब, माझं एक तुमच्याकडे सागड आहे. मला माझ्या लेकरा बाळाला एकदा डोळं भरून पाहू, मग मी गडीत जायला तयार आहे. अरे तुझा काय भरोसा वापस येशील म्हणून? पाटील मांगाची जबान आहे, एकदा दिली म्हणजे दिली. तुम्हाला विश्वास नसेल तर मी तुम्हाला आज वचन देतो. अरे वचन कसलं वचन? वचन तर मोडण्यासाठीच असतंय, तेव्हा तुझा काय भरोसा? हा? अरे वचन तोडणारी तुमची जात आहे. हे गावची मांगाचं वचन आहे, एकदा दिलं म्हणजे दिलं. आणि पाटील तुम्हाला ठाव आहे, एकदा मांगाचं वचन म्हणजे एकवचनीच असतं या. ठीक आहे गावजी, तू म्हणतोस तर जाऊन 2 दिवसात वापस. कारण काय की तुम्हाला वचन दिलं. सोडा रे त्याला, ए सोडा त्याला. बर पाटील, मी परवा नक्कीच येतो. राम राम. वचन दिले तुम्हाला, नक्की येईल मी. येतो पाटील. अहो काय आबा, चांगला मास आपल्या गळाला गावला होता की तुम्ही त्यास कशाला जाऊ दिलं? अरे संपत तू मागे त्यानं वचन दिलं आपल्याला. अरे आजपर्यंत जे मागानं वचन दिलं ते मोडीत नाही, अशी त्यांची परंपरा आहे. अरे 2 दिवस वाट पाहू आपण, नाही आला तर दुसरा माणूस शोधून आणू. पण आपली एवढी काय माणूस गेली नाही अजून. बरं आबा, अरे परगीर काय नाही, चला आपापल्या कामाला लागा. राम राम. राम राम जाऊ बापू, या 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 बसा 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 या. गिरजे, ए गिरजे, आता बाहेर की जरा कोण आलं पाय. बस बस बस. अगं हे ना लवकर. गिरजे पाणी आण. गिरजी आहे ना? हा आहे ना गिरजे. आता हे ना लवकर बाहेर. आले आबा. हो दादी, अगं बाय बाय बाय, केव्हा आले तुम्ही? आत्ता झालं. अहो गावकडे समजून खुशाल तर आहे ना मग. होय होय, हा त्या मामा. ते बी खुशाल आहे, पर आपलं पोर दिसना कुठं बाहेर गेलाय. तुमच्या नादात विसरलेच मी त्याला आणायला. थांबा मी घेऊन येते त्याला. काय गोड जावाय बापू, हा. बसा जरा, मी शेळीला चारा घेऊन येतो. मामा मलाही निघाय पाहिजे आता. हे काय जावळे बापू, आता आला पण चालला ती. कामच तसं आहे, जावं लागेल. मग बायको लेकराला भेटायचं होतं म्हणून इकडं आलो. मला जावं लागेल. अहो हे काय धनी, कुठे जाणार आहे तुम्ही आणि कोण वाट बघणार आहे तुमची? काय झालंय जावाय बापू, त्या माती स्पष्ट सांगा ना. मी इकडे येत होतो, चुकून शेंद्रा गावाला गेलो तेव्हा. राम राम पाहुणं. होय, अशी परंपरा आहे की लक्ष्मी आईच्या जत्रेची पूजा मांगाच्याच हाताने व्हायला पाहिजे. तेव्हा आमच्या गावात मांग नसल्यामुळं ही पूजा तुम्ही करावी. एक एकाने या, मग जाऊ तो तुम्हाला माझा इंगा. ही मांगाची जात आहे, एकदा मांगाचं वचन म्हणजे एकवचनीच असतं या.
ठीक आहे गावजी तू म्हणतोस तर जाऊन 2 दिवसात वापस, कारण काय की तुम्हाला वचन दिलं. काय केलं त्याने? आता पाठच्याला बघू आपण काय करायचं ते. नाही मामा, मला पाठच्याला निघावंच लागेल. बरं जावई बापू, मला जावं लागेल. बरं जावं बापू, काय विमानात आणू नका. पाठच्याला बघू आपण काय करायचं ते. नाही मामा, मला पाठच्याला निघावंच लागेल. निघावं लागेल मला. हे पहा गावकर, आज मागाचा गावच्या गावात येणार आहे, समजे जण जरा खबरदारी घ्या. अहो पाटील, काय बोला तुम्ही? एकदा हातातून गेलेला बाण परत येतो का? आपण तर त्याला गडीत दाबणार होतो. आबा हे राग्या सांगतोय ते बरोबर आहे. त्यो गावच्या माघारी येणार नाही, त्यो वचन तोडणार आहे. अहो पाटील, तुम्हाला गडगीड लागलं नाही ना? ए नाग्या, हडवीच्या कुणासमोर बोलतोयस तू? तोंड सांभाळून बोल, नाही तर उभ्या उभ्याच कापून टाकीन. संपत म्हणतात मला, संपत. संपत कधी नाही संपत. संपतराव, त्याला तसं म्हणायचं नव्हतं. अहो 3 दिवस झाला आम्ही पाळतो. पाटील काय खात नाहीत, काय पेत नाहीत, नीट निजत नाहीत, सारखा त्याचाच विचार करतात बघा. अरे येड्यांनो, मला असं झालंय, आपल्या गावावर आलेलं संकट याचीच खंत लागली पाहणार. एकदा का गडीचं काम पूर्ण झालं की माझ्या जीवाला समाधानी झालं. पण मी काय म्हणतो आबा, असं भाकर तोडून कसं चालायचं? अरे या दिवसपासून माझी तहान खूपच हरल्यावर झाली बा. आजच्या दिवसच्या गावड्याची वाट पाहू, तो जर नाही आला तर आपण एखादा दुसरा माणूस सोडतो. बरं आपापल्या कामाला लागा. चला तुम्ही सगळे. हो चला. अरे ते पाय गावजा, चल आपण घातला तू सांगू. पाटील, अरे जिता आहे अजून मी. अरे एवढ्या कशा बाई येऊ येतोस? कोणी गद्दा चकले काय? कोण बी गचकला नाही, पर तो मागाचा गावजा आला. काय गावच्या गावात आलाय? अरे चला समजे जण. गावजी तू वापस आला, बरं झालं. वचन पाळलंस तू. चला रे गडीच्या कामाला लागा. अरे सुकळीच्यानो, चला की लवकर, गडी पायात दाबायचा ना. अहो मालक, जरा बाळाला पालतो द्या की, लय रडा लागले ते, लय उपकार होतील पहा. काय गे भवानी, भूक लागली त्यासनी? दूध पाजतेस? त्यासनी आता गडीची माती खाऊ घाल की. संपत म्हणतात मला, संपत कधी नाही संपत. अरे भवानी कोणाला म्हणतोस? आणि तू माझ्या बाळाला दूध पाजू देत नाही? त्या बापाची जागिरी आहे का? अरे फडीच्या गावच्या, अरे अरे खरं कोणाला म्हणतोस? तुला ठाव नाही का हे माझा पोर आहे? अरे जा रे जा, पाटील अशी तू तुझ्या गावचा, तुझ्या पोरालाच काय मी समजा गावाला आराकार करील. गावजा म्हणतात गावजा, कोणाला भिणारा माणूस नाही, कळला? कोणाला भीत नाही. आता मात्र माझं टोकर सरकलं. ए सुकळी झालं, तर उचला याला ना याच्या बायकोला जागा घडीत. अरे उचला त्याच्या बायकोला तर उठीच.
अरे खैर काय अरे सुखी झालं हुशार बसला बघा ते हरामखोर गाव गेला आणि त्याला बरीच माणसं मारली आपली आता ते जित्ता सोडायला नाही. अहो पाटील 7 दिवसापासून त्याला आम्ही हुडकतोय. पोटात अन्नाचा कण नाही, झोप नाही, पण तो काही आम्हाला घावलाच नाही पाटील. ओ पाटील चिंता कशाला करता, त्याची बायको पोर आपल्या ताब्यात आहे ना व. सुखले जाणं काय चिंता करू नका म्हणतोस, जा त्याला हुडकून आणा. अरे तिकडे खाली डावाकडे पाहिलं का? अहो पाटील ते तिकडे कशा काय मारायचं आहे होय? अरे बिना अकली जण हो, तुमच्या डोक्यात का भुसा भरला का काय? अरे डावाकड म्हणजे तिथं झाडा झुडपात दळलेला असत, ते आपल्याला पाहिजे. अरे पाहिजे म्हणजे पाहिजेच आपल्याला. चल, जा हुडका द्यायला लवकर. जी मालक जशी तुमची इच्छा. अरे थांबा, आम्हाला बी येऊ द्या तुमच्या सगळं जमते जण हुडकू त्याला. ए तू इकडे जा रे. ए, तू इकडे बघ. तुम्ही दोघं इकडे खाली बघा. चला, पुढे चला. बघा इथं बघा. धावपळ धावपळ धावपळ. अरे घ्या ना घ्या. ए शिरप्या चला या इकडे लवकर. अरे घ्या, तो गावचे तर नाही ना रे. कुणास ठाऊक पाटील, पर तो गावजा नसलच, कारण तो तर डोहामध्ये मेला. अरे तुला माहित ना का ते किती बल्याड आहे, तो तसा मारणार नाही साल. पाटील तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तो गावजाच आहे. काय गावच्या? अरे मग बघता काय, पकडा त्याला साल्याला, पकडा त्याला. आगडा अरे हा काय चमत्कार झाला. मला तर काहीतरी वेगळंच दिसतंय आबाई. पाटील मी म्हणलं होतं ना, मी मरणाला भीत नाही, मरण मला भीत या. अखेर तुम्ही माझ्या माग आलाच ना. अरे गावजा म्हणतात मला, गावजा. मला तुमच्याशी काही बोलायचंय, समोर या. बरं बरं ठीक आहे, काय सांगायचं तर लवकर सांग, मला जरा तुझी भीती वाटायला लागली. नाही नाही पाटील, महत्वाचं बोलायचंय, समोर या, नाही तर मीच येतो तुमच्याकडे. पाटील तुम्हासनी बी भ्या वाटायला लागलं काय? मी काय करणार नाही,
खरंच सांगतो मी काय करणार नाही. हे पा पाटील, मी गडीत जायला तयार आहे, पण माया बी काही अटी आहेत. सांग तुझ्या काय अटी ते मी पूर्ण करतो. पाटील, समद्यात पहिलं लक्ष्मी आईला मान द्यायचा, नंतर साती आसराला मान द्यायचा, आणि मग नंतर सगळ्या गावातील देवाला मान द्यायचा. आणि हो, माझ्या बायकोला साडी चोळीची बोळवण, माझ्या पोराला नवीन अंगड टोपरं, आणि मला नवीन पोशाख. आणि हो पाटील, तुमची सून आमच्या पूजेला द्यायची, मगच मी गडीत जायला तयार होईल. आम्ही जातो आणि तुझ्या सगळ्या अटी पूर्ण करतो. मला अभिमान वाटतो गावची तुझा. आमच्या गावाच्या उद्धारासाठी तू गडीत जायला तयार झाला. अगं गिरजे, कुठं होतीस तू? तुझ्या वाचून मी लय भारावून गेलो होतो बघ. लय काळजी लागली होती मला. अहो धनी, तुम्ही पण कुठे गेला होता? समजा गावात हुडकलं तुम्हाला, पण तुमचा पत्तेच लागला नाही. अहो या गावातल्या लोकांनी मला झाडाला बांधून टाकलं होतं. काय सांगू तुला माझी तशी. मी 7 दिवसापासून त्या डोहामध्ये लपून बसलो होतो बघ. अहो धनी, आपण इथे पळून नव्हत्या. या गावातल्या लोकांनी बी आपल्याला काही पाहिलं नाही, तेव्हा आपण चला इथून बिगी जाऊया.
पोटाच्या भऱ्यासाठी गणित जातोय. पण एक गोष्ट ध्यान देऊन ऐका, आम्ही समजा एकाच गोळ्यात मारल्या गेलो पाहिजे. बाळाचा आवाज मला आणि माझा आवाज माझ्या बायकोला जाता कामा नये. आणि असं जर झालं तर मी समजा गाव वच पाडील हे लक्षात ठेवा. हे पहा गावजी, अरे तू आमच्या गावाच्या भल्यासाठी एवढं करतो, मग आम्ही एवढं बी करणार नाही का तुझ्यासाठी? तर ठीक आहे, चला आम्ही निघतोय आता गडी. ये गिरजी. काय सपन पडतंय आजकाल. कोंडीबा उठ. अरे काय झोपलास, उठ म्हणतो ना तुला. कोण आहे? कोण आहे? कोण आहे तू? असे पाठीमागून आवाज का देतोय? मी भिना नाही. कोण आहे तू? समोर ये. अरे तुझ्या गावच्या लोकांनी मला या घडीत गाडलंय, तेव्हा माझ्यावर लय कचरा जमा झाला आहे. तू तो येऊन साफ कर. नेमकं काय आहे? दगडूकडे जाऊ आणि त्याला घेऊन बघू नेमकं खरं काय आहे. दगडूकडे जाऊ. दगड्या, दगडूकडे जाऊ. नेमकं दगडू आता झोपलेले असेल रे. दगडूकडे जाऊन बघतो. अरे दगडू, दगडू, अरे दगडू. कोण आहे रे इतक्या रात्री? मी अरे कोंडीबा. अरे उठ, चल आपल्याला जायचंय. उठ उठ. अरे कोंडीबा तू आहे सर? बाय बाय. अरे इतक्या रात्री त्याला काय काम काढलं बरं? अरे दगड्या, त्या दिवशी नाही का आपल्या गावात गडीत ते मांगाचा गावंड्याला गाडलं होतं. तो बघा स्वप्नात आलतो माझ्या.
अरे धुंडीबा त्याला तर लय बीज झाले, पण आता काय झालं ते सांग. ते रात्री माझ्या स्वप्नात आले म्हणाला की माझ्या गाडीवर लय कचरा जमा झाले म्हणा, तेव्हा तू येऊन तो स्वच्छ कर असं म्हणाले मला. अरे धुंडीबा तुला भात झाला असेल, कुठं मेलेला माणूस माघारी येतो. हे बघा दगडू, तुला यायचं असलं तर ये, पण मी तर नक्की जाणार. खरं काय आहे ते बघणारच. तसं काही नाही यार, मी पण तुझ्या सोबतीला येतो. किती घाण झाली बा. अरे दगडू बघ, तुझा अंदाज तुम्हाला बघ, खरंच नाही घाण आहे. ये दगडू ये. अरे बघ दगडू बघ, किती कचरा, किती घाण. अरे तर दिवा खरंच माझे सपन खरे झाले रे दगडू, सपन खरे झाले रे माझे. इथं चमत्कार झाले, साक्षात्कार चमत्कार झाले रे दगडू. आज सपन खरं झालं रे दगडू. खरंच तू खरंच देव असतील तर माझ्या पोटी मी संतान देशील. मी तुझ्या नावाचा दिवा रोज दिवा लावीन आणि तुझ्या नावाचे जे जे काय चोख कोण करीन देवा, चोख कोण करीन. दगडू खरंच देवा, कोणी मग तुझ्या नावाने डंका वाजवीन तर मी आम्ही कोणी आईच्या नावाने सॉंग खेळत. हो दगडू, हो. आणि जत्रा बी भरवून. हो दगडू, चला मग गावात आपण जे जे काय करू. चला चला चला. हे देवा, तू खरे सत्वाचा आहे देवा. आजपासून मी मांगीर बाबा या नावाने तुझे जयघोष करीन. तू खरंच नवसाला पावतो म्हणून मी नवस फेडायला आलोय बाबा, नवस फेडायला आलोय. तुम्ही आल्यापासून या गावचं नशीबच बदलून गेलं. धन्य झालो आम्ही देवा, धन्य झालो आम्ही. बोला मांगीर बाबाच्या नावानं. हे देवा मांगीर बाबा, आज मी तुझं नवस फेडलंय आणि असेच नवस मी दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या 5व्या दिवशी तुझी जत्रा भरून करणार देवा. बोला मांगीर बाबाचे, मांगीर बाबाच्या नावाचे, मांगीर बाबाच्या नावाचे, मांगीर बाबाच्या नावाचे. आपल्या हातून लय मोठं पाप झालं. अरे आपण भल्यासाठी एका देव माणसाला जमिनीत मग गाळ, त्याचं प्राचित करायला पाहिजे आपण काय.
त्याच्या नावात जत्रा तरी भरायला पाहिजे आपण. अहो आबा, कशा पाहिजे तुम्ही त्या मांगाला देव मानता? अहो तो एक जिता माणूस होता ना, त्याला तर आपण गडीत गाडलंय, मग काय ते देव झाला होय? मी तर त्याला भूतच मानणार. बस झाला बा, आता पण तू लय सहन केलंय. तुम्ही माझी बायको बी त्याच्या हवाली करून दिली आणि तिला बी गडीत गाडलं. तुला नाही मानायचं तर नको मानू, पण आम्हाला तरी मारून दे ना. हा माना, घ्या हातात टाळ घ्या, गळ्यात मृदुंग घ्या, करा त्याचा जय घोष. गडीचं काम पूर्ण झालं, माझ्या मनाला समाधान झाले. आपल्या पांगरवाचा आशीर्वाद झालं म्हणायचं. हा, राम राम पाटील. राम राम. काय रे बा, काय चाललंय शेतात? तुमच्या आशीर्वादानं समजा ठीक आहे पाटील. अरे आशीर्वाद आमचा कसला रे, आशीर्वाद त्या मागे बाबाचा. पाटील आमदा पोरीचं लग्न करावं म्हटलं, पण जरा पैशाची नड आहे. अरे काळजी कशाला करतोस? तो धनाजी पाटील जिथं आहे ना, पारच्या वाड्या रे, आणि पैसे घेऊन जाय. लय उपकार होते बघा पाटील. अरे उपकार आपले कसले रे, उपकार त्या मागे बाबाचे. खबरदार आबा, त्या मांगिराचं नाव या वाड्यात पुन्हा घ्याल तर. अरे संपत, अरे लेका, त्या देवाचं नाव घेतलं तुला काय व्हायला रे? कोणता देव? कसला देव? तो तर एक जित्ता माणूस होता, त्यालाच तुम्ही देव केलं आणि त्यालाच देव म्हणायचं. अरे संपत, असं वांगा कसं बोलू वाटतं रे तुला? वंगाळ वंगाळ काय असते आतापर्यंत फक्त बोलत होतो. वंगाळ पल्याड काय असते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. बस खबरदार, जोपर्यंत ह्यो धनाजी पाटील दिसताय तोपर्यंत या गावात काही वांगळ होऊ देणार नाही. कोणी बी असो त्याला माफ नाही. बरं हाय आबा, आता कुठं खऱ्या खेळाला रंग आलाय. वंगाळ वंगाळ काय असते हे तुमच्या मोर मी करून दाखवतो. तुम्हासनी बी काय वाकडे करायचे ते करून घ्या. संपात म्हणतात मला, संपात. संपात कधी नाही संपात. जत्रा जायचं आता आपल्याला. चल चल चल. आईला आपल्या रानातल्या आज कामावाल्या कोणी दिसत नाही बरं. कोण आहात तुम्ही? आमची वाट कशा पायी अडवली? हा आमच्या गावचा राजा संपत पाटील म्हणते याचनी, तुमचा बोकरा लाईट घ्या काय, आम्हाला हवाय. मी कशा पायी पकडतोस? अहो माझं नवस आहे मागील बाबाला. मग याची पोर घ्या ना, चला. नाही नका असं करू. बोकडलेलं आम्ही मागील बाबाला काय नमस करणार हो? नका असं करू. आम्ही मागील बाबाला काय तोंड दाखवणार? नवसाचं बोकरा होतो. नका नाही हो. आरा देव कुठं पळून जाणार आहे वय? पुढल्या वर्षी नवीन बकरा. असं नका करू, नका पाप करू. मागील बाबा खूप होईल हो तुम्हाला. खूप संतापाचा देव आहे मागील बाबा, खूप संतापाचा देव आहे. तुला देवाचा कॉप ठाऊक हाय वय रे? आणि संपत नाही हे सुकाळीच्या. संपात म्हणतात मला, संपात. संपात कधी नाही संपात. याचा बोकड. नका असं करू. असं नका करू. अरे याची बारी बारी पोर आहे ना, हिला घ्या मग नाही का? असं नका. चला बोकड घ्या. चला अरे चला हाकाला. तुझं नवस कसं फेडू देवा? आता कुठून आणू दुसरं बघून देवा? देव तुला
बघून घे पाटील, तुला बघून घे. तुला सत्य नाव तुझं कधीच बाकीर बापाचे डोळे काढून घे. मर्यायचा बरं म्हटलं तुला मर्यायचा अरे गंग्या होय मालक कामा धंद्याकडे जाऊ लक्ष ठेवा आणि त्या दारावर पाणी सोड वांगेन कांद्याला पाणी गेलं पाहिजे हा नाही तर गंगूच्या नादात बसची इथंच पाणी हा गंगे चांगलं काम करा. आबा मला कितींदा सांगितलंय त्या मांगिराचं नाव या वाड्यात घ्यायचं नाही म्हणून. एवढा हैवान कसा झाला? थांबावा. हैवान हैवान काय असतंय ना तुम्हाला मी दाखवतच. ए गंगू इकडे आबा ही गंगू हाय आणि हिच्या सोबत मी लगीन करणार हाय. पण लगीन लगीन म्हणजे तसं लगीन नाही बरं. त्या रात्री पुरतीच लगीन करणार हाय हिच्या संग. हाय की नाही खरी गंमत. पण खरी गंमत माळ्यात गेल्यास येणार हाय. तो तिला संपाद ती माझी तुझी बहीण आहे काय? हा? अरे मग आजच्या दिवस मला दाजी म्हण की. हो तिला सोडीन की. मी कुठे हिला कायमचा ठेवणार आहे. पण सकाळ झाल्यास संपात सोड म्हणतो ना तुला. नाही सोडलं तर नाही सोडत हे वाळ तुला कायमचा सोड लागत. याद राहा. आबा हे संपात जोपर्यंत जिद्द आहे ना तोपर्यंत हे होऊ देणार नाही. संपात म्हणतात मला. संपात कधी नाही संपात. ए घरी गेला चल ग गोबाना चल.
काय दिवस जावे मारतो जाऊ द्या. मला तुम्ही आजपासून आमचे खरे मालक. हो अण्णा, आजपासून धंद्याचे मालिक तुम्ही. जे तुम्ही बोलणार तेच होणार. लहान मालक ना राजा म्हणा, शेंद्र्याचा नवा कोणा राजा. संपत संपत कधी नाही संपत. मालक इले सोडू का? सोडायला सोडा. गंगू आज तुझ्या संगे डाव रंगीनार. कुठला एक मिनिट सोडा. गंगू आणून कवळे म्हणून म्हणतो. मला सगळ्या गोष्टी मी जाऊ का? मालक मालक गंगू मेली. गावामध्ये लय रोग आहे बघा तुमचा. तसं समजा गाव सुभाषणी घेत बघा. अरे रग्या, या संपतच्या नादाला लागायला ज्याला संपायची तयारी असेल ना त्यांनाच आपल्या नादाला लागायचं. काय बघ चुक्या, तू का असा तोड पाडून बसला रे? तुझा बाग इथं मिळाला नाही ना. बहिणीचं लग्न होतं, बायका पाहिजे होता बहिणीचं लग्न. असं होय. पण मी काय म्हणतो सुक्या, तुझी बहीण दिसायला कशी आहे? माझी भान आहे. अरे हो 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 हो, तिच्याविषयी बुरा शब्द काढायचा नाही. मी काय म्हणतो, मी कुठं म्हणतो लेका की ती माझी बहीण आहे? अरे तुझीच बहीण आहे, पण तिला जरा वाड्यावर धार की एकटीला. अरे वाटलं तर पैसे मी देईन की. तुला जिथं सोडणार नाही हराम खरं. मी भी मांगीर बाबाचा भक्त आहे. संपत्ती कशी धरतो का रे? हा? अरे भाड्यानो, मारा गेला मांगीर बाबाचा भगत आहे होय. बघतो तुला मांगीर बाबा ओळखवायला येतय का?
अरे नको संपत, तुझ्या पापाचा गडा भरलाय, तू जास्ती दिवस जिता राहणार नाही संपत. खेळ संपलाय संपत. आता ज्या ज्या वेळेस तुझ्यासारखे पापी जन्माला येतात तेव्हा तेव्हा देव बी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याचा विनाश करतो. मांगीर बाबा ह्या रूपाचा देवाने अवतार घेतलाय तुला संपवण्यासाठी संपत. या संपतचा खेळ कधी संपत नाही, कारण हे संपत कधीच नाही संपत. अण्णा सोडून द्या त्याला, चांगला माणूस नाही. तुमच्यासाठी भरपूर त्याने चांगलं काम केलं म्हणून. असं होय, मग काय तुझा मला सत्कारच करायला पाहिजे. इकडे कुराड जागी. संपतच्या नादाला लागतो काय? संपत संपत म्हणतात मला. संपत कधीच नाही संपत. अण्णा आज काय करतो आता याच नाही म्हणजे ह्या मुद्द्याच. अरे सुकाळीच्या हे बी सांगायला पाहिजे का? अरे न्या मुडद्याला भटक्या, गाव काय तुझ्या बाचा आहे वय? तू कोणाच विचारून या मांगिराची पूजा करतोय? तुमचाच आहे, पण देव तर समजांचाच आहे ना. त्याच्यापाशी सर्वजण सारखीच आहे. देव? अरे कसला देव? कोणता देव? अरे समध्या गावाच्या डोक्यात मासे पडल्यात माकड्या. अरे या गावाची सगळी डोकी सडली या. ते मांगीर होता मांगीर, आणि त्यासनी तुम्ही देव मानताय? संपतराव, गाववाल्यांच्या भावना अशा पायदळी तुळू नका हो. कोणा जन्माचे पाप आम्ही फेडू राहिलो हो. आणखी एक भक्त येऊ दे तर त्याला. हो अण्णा, तो भक्त नाही, तो मांगीर बाबा आहे, साक्षात मांगीर बाबा. अरे गपकी सुकाळीच्या, येऊ तर दे त्याला. नाही त्याचं डोसका आपटून मारलं तर नावचा संपत नाही. संपत म्हणतात मला, संपत कधीच नाही संपत.